सध्याच्या निवडणुका प्रत्येक पक्ष प्रतिष्ठेच्या बनवतो. आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबई ते दिल्लीपर्यंत बैठका होत असतात. यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करत असतात. आणि अशाच नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या मित्रपक्षानं एक धक्कादायक निर्णय घेतला आणि तो म्हणजे उमेदवार न उभा करण्याचा. त्यामुळे सध्या अपक्ष कार्यकर्त्यांच्या नाराजीला, विशेष करून नगरसेवक निवडून आलेल्यांना कुठे मतदान करायचं याबाबत चांगलाच बुचकळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण झालाय. विधान परिषद निवडणुका या गेल्या काही काळात घोडे बाजाराचं केंद्र बनल्या आहेत. मतदारांवर दबाव, आमिषे आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना समोर येत असल्यानं अशा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय एका पक्षानं घेतलाय आणि हा पक्ष महाविकास आघाडीचा एक मोठा मित्रपक्ष आहे. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीने अखेर माघार घेतली असून घोडेबाजार टाळण्यासाठीच उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उबाठा शिवसेना उपनेते, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद मिर्लेकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आलंय. मिलिंद मिर्लेकर यांनी स्पष्ट केलंय की याबाबतचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार ही भूमिका निश्चित करण्यात आली आहे. आघाडीचा अधिकृत उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्यायचा, अन्यथा कोणत्याही अपक्ष किंवा इतर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका पक्षानं घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. मित्रपक्षांना उमेदवार देण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या होत्या, मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याचंही मिलिंद मिर्लेकर यांनी नमूद केलंय. संख्याबळाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलंय की भाजप आणि शिंदे गटाचे संख्याबळ अधिक असल्याचं वास्तव आहे. आमचे संख्याबळ कमी असलं तरी त्यात कृत्रिम वाढ करण्यासाठी घोडे बाजारात सहभागी होणं आम्हाला मान्य नाही, असा ठाम सूर त्यांनी व्यक्त केलाय. त्याचं कारण मध्यंतराच्या ह्या जे काही झालं, दुपळी झाली, आमिषापोटी काही लोक गेले, काही लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांना तिकडे ओढलं गेलं, त्यामुळे जे एक शैथिल्य निर्माण झालं, ते शैथिल्य त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने माझ्या बैठका चालू आहेत. त्यांना पुन्हा प्रवोक करतोय मी की हे आपण कोणाची शिवसैनिक आहेत? बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे जीवाचं रान करतायत, आदित्य साहेब जीवाचं रान करतायत. तुम्हाला आम्हाला तर छोटं काम आहे प्रभागामध्ये किंवा वॉर्डमध्ये, हे काम करायला आपल्याला काहीच हरकत नाही. आणि तुम्ही जर निष्ठावंत आहात, तुमची निष्ठा पणाला लावायची वेळ आलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जो साथ देतो तो खरा निष्ठावंत. ते आव्हान केल्यानंतर आता चांगल्या प्रकारची लोक पुढे येत आहेत, जुने लोक पुढे येत आहेत. म्हणजे शेलार मामाच्या भूमिकेतून आम्हाला काम करायचं असे सांगणारे जुने लोक पुढे येत आहेत की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता आम्ही पण काम करायला इच्छुक आहोत. त्यामुळे तुम्हाला काही 3-4 महिन्यात असंच दिसून येईल चित्र की तुम्हीच म्हणाल अरे हे पुन्हा एकदा उभारी घेतली शिवसेनेने. तशी वाटचाल चालू आहे. तुमची साथ असावी. फक्त मध्ये मध्ये जे काही गोष्टी सांगितल्या जातात काही पत्रकारांच्या माध्यमातून, त्यामुळे थोडंसं दुःख होतं की हे एवढं चांगलं चाललेलं असताना हे का थोडसापणा होतोय मध्ये मध्ये. ते होऊ नये. तुम्ही सूचना करा. दरम्यान पक्षात पुन्हा संघटनात्मक बळ वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काही ठिकाणी कार्यकर्त्यांना दबाव टाकून फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत आता पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्ते पुढे येत आहेत. उद्धव ठाकरे स्वतः संघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. पुढील काही महिन्यांत तुम्हालाच दिसेल, शिवसेना पुन्हा एकदा उभारी घेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पक्षाची संघटना फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेईल, असा दावा करत त्यांनी विरोधकांवरही प्रत्यक्ष टीका केली आहे. काल माझ्याकडे एका पत्रकाराचा फोन आला, साहेब असं असं आहे. आता जी 4 नावं छापून आलेत कुठल्या तरी वृत्तपत्रात, काय त्यातले 2 खाली येऊन भेटून गेले. साहेब माझ्या स्वतःच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणामुळे काही महिने मी काम करू शकणार नाही. तो चांगला पेपरवर ह्याच्यामध्ये आहे, त्यांनी वृत्तपत्रात सुद्धा दिलेलं आहे की त्यामुळे मी करत नाही आहे. माझी निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरच आहे, असे 2 जण सांगून गेले. काही लोक बाहेरगावी गेलेत त्यामुळे संपर्क नाही झाला. एक तर नाव असं आहे की जे कार्यकर्ताच नाही आहे तो, पण त्याचं नाव आलेलं आहे की हा नाराज आहे. मी चौकशी केली, अरे कोण आहे हा? त्यामुळे तो आपल्याकडे नाहीच आहे, कोण आहे ते माहिती नाहीये.
तिकडल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं. म्हणजे हे असं होतं. काही वेळेला आम्ही त्यातनं काय चांगलं काढतो की नाराजी आहे ना, चल त्याला भेटूया. का तो होतो त्याला सक्रिय व्हायचं आहे का पुन्हा, काय तो पदावर होता का, आणि त्या पदावर काम न केल्यामुळे दुर्लक्ष झालंय का, त्याला काम करायची इच्छा असेल तर पुन्हा आम्ही त्याला सामील करून घेणार. म्हणजे आता कोण नकोच अशातला भाग नाहीये, पण काम केलं पाहिजे, पदाला न्याय दिला पाहिजे, या दृष्टिकोनातनं वाटचाल करतोय. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी संघटनात्मक पुनर्बांधणीचा रोडमॅप आखत महाविकास आघाडीने आता रणनीती बदलली असं चित्र आता दिसत आहे. घोडे बाजारापासून दूर राहण्याचा निर्णय हा नैतिक भूमिका की राजकीय गणित याची चर्चा मात्र सध्या राज्यभर रंगू लागली आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.